टिफिनसाठी जर झटपट टेस्टी भाजी बनवायची असेल किंवा असंही वरण भातासोबत खाण्यासाठी, पोळीसोबत खाण्यासाठी, तर नक्की ट्राय करून बघा गवार आणि बटाट्याची भाजी. गवार स्वच्छ धुवून याला एक 5 मिनटं गरम पाण्यामध्ये उकळून घेऊया. याला खूप शिजवायची गरज नाही आहे. गवारचा उग्रपणा कमी करण्यासाठी 1-2 मिनटं गरम पाण्यामध्ये उकळून घेऊया. कढईमध्ये तेलामध्ये जिरं मोहरी छान परतून घ्यायचे. जिरं मोहरी थोडीशी तडतडल्यानंतर आलं आणि लसूण तुम्ही कट करूनही टाकू शकता किंवा असं बारीक कुटूनही टाकू शकता. त्याच्यानंतर कांदा छान परतून घ्यायचा आहे. ही भाजी झटपट बनते आणि खायला खूप टेस्टी लागते. जर तुम्हाला टिफिनसाठी बनवायची असेल तर नक्की या प्रकारची भाजी तुम्ही ट्राय करून बघा. आता गवार आणि मी बटाटे घेतलेत. बटाटे 2 कट करून साली काढून घ्यायच्या आणि गवार सोबत छान परतून घ्यायच्या. याला एक 5 मिनटं झाकून ठेवायचं. 5 मिनटानंतर हे पहा पूर्ण पाणी आटलंय. आता याच्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. तुम्ही आधीही तेलामध्ये मसाले टाकू शकता, पण या प्रकारे जर मसाले टाकले तर भाजीला रंग छान येतो आणि चवही छान लागते. 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडंसं अर्धा चमचा गरम मसाला, दाण्याचं कूट 2 चमचे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि थोडंसं पाणी टाका. जर तुम्हाला घाई असेल सकाळच्या गडबडीमध्ये तर तुम्ही तेलामध्ये मसाले टाकले तरीही चालतील. जर तुम्हाला वेगळ्या टाईपची भाजी बनवायची असेल तर वरतून मसाले टाकून बघा, मस्त छान टेस्टी भाजी तयार होते. आता हे संपूर्ण मसाले टाकून घेतल्यानंतर परत आपल्याला एकदा छान परतून घ्यायचं आहे. आता भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी, आपल्याला भाजी सुकी बनवायची आहे त्याच्यामुळं 1 वाटी साधारण मी पाणी टाकलं आहे. हे पहा मस्त रंग येतो. जर पातळ बनवायची असेल तर 2 वाट्या पाणी टाका. एक 5 ते 7 मिनटं झाकून ठेवा. 5-7 मिनटानंतर बटाटे आणि गवार मस्त शिजते. वरतून कोथिंबीर टाका. हवं तर तुम्ही लिंबू पिळून घ्या, अजून छान चव लागते. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.